नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेत ना? तर मी पण मजेत. तर बघा, सकाळचे 6 वाजलेत आणि मी कामावर निघाली आहे. घरातनं निघाली तेव्हा अंधार होता, पण कामावर पोहोचेपर्यंत चांगलाच उजेड पडलेला आहे. आणि हल्ली मुंबईत तर खूपच थंडी पडायला लागली आहे. तुम्हाला तर माहिती आहे की खूप जास्त थंडी वाजते. तर मी स्वेटर घालून येते, पण आता इकडे आल्याच्यानंतर मी स्वेटर डिक्कीत काढून ठेवला आणि मी निघाली आहे कामावर. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि ह्या टॉवरमध्ये येते मी कामाला. तर वॉचमॅन काकांकडे ID कार्ड जमा केलं आणि मी लिफ्टमध्ये आली आणि आता पहिल्या कामावर चालली आहे. तर माझ्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला माझे डेली रुटीन दाखवत असते. मी कामावर कुठली रेसिपी बनवते, मी कुठे काम करते ते सगळं दाखवत असते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. मला खूप सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओंना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. तर अशा प्रकारे पहिल्या कामावर आली मी, दरवाजाची बेल वाजवली आणि कामावर एंट्री केली. आणि इकडे बनवलेल्या आहे मलाई पनीर. तर मलाई पनीरची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर ही मलाई पनीरची भाजी आज मी लंचसाठी बनवलेली आहे. तर जेवढी ही मस्त कलरफुल दिसते आहे ना, तेवढीच ही खूपच टेस्टी झालेली. तर कमी तेलामध्ये आणि खूपच हेल्दी आणि टेस्टी ही मलाई पनीरची भाजी बनवणं देखील खूप सोपं आहे, खूप झटपट होते आणि खूप टेस्टी लागते. तर सरांच्या लंचमध्ये टिफिनसाठी ही मलाई पनीर बनवल्यानंतर ही मी बीटरूटची राजगिरा रोटी बनवलेली आहे. बीटरूट टाकून राजगिरा रोटी ह्याची पण रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर टाकली आहे. पण आजच्या ह्या रोटीमध्ये मी ही प्रोटीन पावडर मिक्स केली आहे. का सांगते, कारण की मला मॅडम म्हणत होत्या की आम्हाला हे प्रोटीन पावडर सुरू करायचं आहे, पण ह्याची टेस्ट आहे ना खूपच वेगळी लागते, पण प्रोटीन पावडर खाल्लीच जात नाही. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल, मी आहे ना ह्या बीटरूटची जी रोटी बनवते राजगिऱ्याच्या आट्यामध्ये त्याच्यामध्ये टाकत जाईल. आणि अशा प्रकारे मी त्याच्यामध्ये ही प्रोटीन पावडर टाकून, म्हणजे प्रोटीन पावडर पण पोटात जाते आणि त्याची टेस्ट पण लागत नाही आणि खाल्ल्यासारखं वाटत पण नाही. तर अशा प्रकारे नेहमीप्रमाणे मुकेश भैया नसल्यामुळे मलाच टिफिन घासावे लागले आणि पुसून मी टिफिन भरायला रेडी केले. तर नाश्त्यासाठी मी सँडविच बनवलेलं आहे. तर ते बोलायचं दाखवलं मी तुम्हाला, पण बोलायचंच राहिलं. तर सर्वात आधी मी ही भाजी जी डब्यामध्ये पॅक केलेली आहे, जी आपण पनीरची मलाई पनीर बनवली आहे, ती एका टिफिनमध्ये पॅक केल्याच्यानंतर ही मस्त प्रोटीन राजगिरा आणि बीटरूटची ही रोटी जी तयार केली आहे मी, ती देखील मी एका फूड पेपरमध्ये बांधून डब्यामध्ये पॅक करणार आहे. तर आहे का नाही आयडिया मस्त? मुलं देखील प्रोटीन पावडर वगैरे खात नसतील किंवा काही खात नसतील तर ते अशा प्रकारे चपातीतनं किंवा भाजीतनं आपण मिक्स करून देऊ शकतो. त्यांना माहीत नाही प्रोटीन पावडरची टेस्ट चांगली असते, पण सरांना का आवडत नव्हती. तर मी म्हटलं चला मी चपातीच्या पिठात टाकते, म्हणजे ते खाल्ल्या जाईल. तर हेच ते सँडविच जे मी बनवलेले आहेत. तर हे व्हेजिटेबल पनीर सँडविच आहेत. पनीरच्या भाजीमधनं थोडीशी पनीर वाचवलेलं मी, म्हणजे ठेवलेलं सँडविचसाठी, आणि त्याचं सँडविच केलं. आणि अशा प्रकारे सगळे टिफिन जे आहेत ते मी पॅक केले. शेवटी सँडविच बरोबर खायला सरांना छोट्या डब्बीमध्ये सॉस दिलेला आहे, म्हणजे सॉस भरत आहे मी. तर या छोट्या डब्बीमध्ये सॉस पॅक केला आणि हा देखील मी सरांच्या टिफिनच्या बॅगमध्ये ठेवते. तर अशा प्रकारे सरांची टिफिन बॅग ही रेडी झालेली आहे. आता हे झाल्याच्यानंतर हे जे सँडविच आहे जे मी मॅडमसाठी बनवलेलं आहे हे पण रेडी आहे. आणि हे सँडविच पण मी आता मॅडमसाठी काढून ठेवत आहे. तर ज्या डब्यामध्ये, ज्या कॅस्टरमध्ये मी रोटी ठेवलेली आहे राजगिरा रोटी, त्याच्यातच हे सँडविच ठेवलं आहे, जेणेकरून मॅडम ब्रेकफास्ट करतील तेव्हा ते गरम राहील. अशा प्रकारे किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे. हे झाल्याच्यानंतर वेळ येते टोडूच्या ब्रेकफास्टची. तर टोडूला अंडं बॉईल करून देते आणि टोडूला अंडं दिल्याच्यानंतर मी पहिले हँडवॉश करायला जाते, कारण त्याच्या प्लेटला मी हात लावलेला असतो. हँडवॉश झाल्याच्यानंतर मी आता माझं सगळं काम झालेलं आहे. आपण जरी जनावरांना प्रेम करतो, लाड करतो, त्यांची काळजी घेतो, त्यांना खाणं पिणं देतो, त्याचबरोबर त्यांच्या केअरबरोबर आपण आपली पण केअर केली पाहिजे. आणि माझं काम तर स्वयंपाकाचं आहे म्हटलं तर मला स्वच्छता ही पाळलीच पाहिजे. अशा प्रकारे किचन गॅस सगळं क्लीन केलेत, बटणं सगळे बंद केलेत आणि आता मी चालले दुसऱ्या कामावर. तर आता मी तुम्हाला दाखवते की मी दुसऱ्या कामावर काय बनवते. पहिल्या कामावर निघाली आहे, पण इकडे मला आता परत यायचं आहे. पण मी ते माझं दुसरं काम झालं ना त्याच्यानंतर मी परत इकडे येणार आहे.
का तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगते. तर अशा प्रकारे धावत पळत लिफ्टचं बटन दाबलं आणि आता लिफ्टमधनं मी चालली आहे दुसऱ्या कामावर. कारण सकाळच्या सगळ्यांचे टिफिन असतात, खूप धावपळ असते, गडबड असते, सगळ्यांचे टिफिन वेळेवर झाले पाहिजे. सध्या तरी 2च कामं आहेत, पण 2 कामांची पण ती जबाबदारी असते. परत घरी आल्यावर आपलं तिसरं काम असतंच की. अशा प्रकारे दुसऱ्या कामावर आली आहे आणि इकडे बनवली आहे दुधी भोपळ्याची भाजी, म्हणजेच लौकीची भाजी. तर मुगाची डाळ टाकून, खवलेलं नारळ टाकून ही दुधी भोपळ्याची मस्त सुकी अशी भाजी बनवलेली आहे. खूपच टेस्टी लागते. तुम्ही चण्याची डाळ टाकून पण करू शकता, मुगाची डाळ टाकून पण करू शकता. चणा डाळ टाकून करणार असाल तर कुकरमध्ये करायची. मी मुगाची डाळ टाकली आहे, ओलं नारळ खवून टाकलेलं आहे. त्यानंतर बनवलेल्या आहेत चपात्या, गोल गरगरीत मऊसूत अशा चपात्या बनवलेल्या आहेत. मध्ये चपाती भाजी झाल्याच्या नंतर रात्रीच्या चपात्या उरलेल्या त्याची फोडणीची पोळी केली आणि ह्याच्यातलीच अर्धी पोळी मॅडमच्या टिफिनमध्ये नाश्त्यासाठी भरली आहे. तुम्ही काय करता रात्रीची चपाती उरल्यावर कमेंट करून सांगा. तर आज भांडे थोडेसे कमीच होते, तर एवढेच भांडे होते घासायला. अजून दाखवते. हा तेलाचा डब्बा आहे. म्हटलं भांडे घासायला कमी आहेत तर चला तेलाचा डब्बा घासून घेऊ. त्याच्यात गरम पाणी टाकलेलं आहे. गरम पाणी टाकून ते थोडंसं सर्फ टाकून ठेवलेलं आहे जेणेकरून तेलाचा डब्बा स्वच्छ निघेल. हे काचीची भांडी पण घासलेली आहेत, चमचे वगैरे घासलेत. तर असे भांडे वगैरे कमी असले की मी मिसळणीचा डब्बा म्हणजे तिखटा मिठाचा डब्बा, तेलाचा डब्बा हे सगळं घासत असते अधूनमधून. जसे एखादं काम कमी असेल तर दुसरं काम करून घेते. अशा प्रकारे किचन गॅस क्लीन झालेला आहे. सगळं जेवण झाकून ठेवलेलं आहे, पडदा खाली खेचलेला आहे आणि आता माझं इकडचं काम संपलेलं आहे. मॅडम ऑलरेडी ऑफिसला गेल्या आहेत आणि आता मी जे पहिलं काम करून आली परत तिकडेच चालली आहे. का चालली आहे ह्याचं कारण हे आहे की त्यांच्याकडे जी बाई येते मुकेश भैया तर ऑलरेडी गावाला गेलेत. मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. जे तिथे 24 तास राहतात आणि 24 तास टोडूला पण सांभाळतात आणि बाकीचं घरचं काम करतात. आणि मग त्यामुळे काय होतं, दुसरी एक लेडीज जी त्यांच्याकडे सुट्ट्या कामाला येते ती लेडीज आज येणार नाही आहे. तिच्या घरी काहीतरी काम असल्यामुळे ती आज आणि उद्या 2 दिवस येणार नाही आहे. इथे मी लिफ्टची वाट बघत बसली. फायनली लिफ्ट आली आणि आता मी चालली आहे परत पहिल्या कामावर. ह्यासाठीच चालली आहे की ती बाई आज येणार नाही आहे, तिच्या घरी काहीतरी काम आहे आज आणि उद्या, म्हणून त्यांच्याकडे भांडी घासण्यासाठी मी चाललेली. आता तुम्ही म्हणाल की तू कुक आहेस, तू कुकिंगचं काम करते, मग भांडी घासायला का चालली? आता माझं हे परमनंट काम आहे. आता एखाद्या वेळेस जर त्यांची मेड आलेली नसेल आणि ते जर मला त्याचे एक्स्ट्रा पे करत असतील तर काय हरकत आहे भांडी घासायला? आपल्या घरची भांडी तर आपण घासतोच ना. आणि मंडळी एक गोष्ट सांगू का, ज्या घरी पण मी काम करते ना त्या घरी मी माझं घर समजून, आपलं समजून असं काम करते. त्यामुळे मी असा भेदभाव करत नाही की मी कुक आहे, मी जेवणाचं काम करते तर मी भांडी का घासू. भांडी थोडीशीच होती आणि त्याचे ते मॅडम मला 100 रुपये देणार होते. 15-20 मिनटात माझी भांडी घासून होणार होते. 100 रुपये पण मिळतात. शिवाय आपली माणसं चांगली आहेत, माणसं जोडली जातात, हेच महत्त्वाचं आहे ना. आणि कुठलंच काम माझ्या मते तरी छोटं मोठं नसतं. आपण कुठलंही काम करू शकतो. आपल्या घरी तर आपण करतोच ना आपलं समजून, मग कामावर करायला काय हरकत आहे. तर ही भांडी आता मी घासणार आहे. तर चला तुम्हाला भेटते भांडे घासल्यानंतर. तर बघा आता माझी भांडी घासून झाले, तेवढे सगळे भांडे मी घासलेले आहेत आणि ते पालते मारलेत. भांडी घासल्यानंतर मी हे किचन वगैरे सगळं साफ केलेलं आहे. वरची त्याची जाळी पण घासलेली आहे. माझं इकडचं सगळं काम झालेलं आहे. तर फायनली मी इकडून निघाली आणि आता मी चालली आहे घरी. तर माझं मत असं आहे, तुम्हाला जर माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर प्लीज राग मानून घेऊ नका. तर अशा प्रकारे लिफ्टमध्ये आली आणि स्वतःच्या चेहऱ्याकडे आरशाकडे बघून स्वतःला छान छान म्हणत होती. पण आपल्याला माहिती आहे ना आपण कसं आहोत काय आहोत. फक्त चेहऱ्याने माणूस सुंदर नसतो, मनाने अंतरात्म्याने सुंदर असला पाहिजे असं माझं मत आहे. तर अशा प्रकारे मी बाहेर आली, वॉचमॅन काकांकडनं ID घेतली, त्यांच्याशी थोडंसं बोलली आणि मी आता चालली आहे घरी. तर असा आजचा माझा दिवस होता. रोजचे असेच दिवस असतात. रोज कामावर येते, कामावर काहीतरी नवीन नवीन डिश बनवते, नवीन डिश असेल तर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तर असेच माझे दिवस चालले. काही नवीन नाही आहे. नवीन हेच आहे की मी माझं घर शिफ्ट केलेलं आहे. पहिले मी माझ्या जुन्या घरी राहत होती आणि सासूबाई वारल्यानंतर मी इकडे त्यांच्या घरी राहायला आलेली आहे. आणि तिकडेच सासूबाईंच्याच घरी थोडंसं बांधकामाचं काम सुरू आहे. तर बघा रस्त्यामध्ये पेट्रोल भरायचं होतं कारण माझं पेट्रोल गाडीमध्ये रिकामी झालं होतं. तर एवढी मोठी लाईन होती. मेरा नंबर कब आएगा अशी वाट बघत मी लाईनीत उभी होती. पण माझ्या पुढे एवढी मोठी भली मोठी लाईन होती. वैतागलेली होती. कडक ऊन होतं. सकाळी एवढी थंडगार थंडी असते की अंगाला काटे येतात आणि नंतर एवढं कडक ऊन असतं. फायनली माझा नंबर आला आणि मग मी माझ्या गाडीमध्ये पेट्रोल भरलं. माझ्या धन्नोला
धन्नूला फुल टू केलं मी. धन्नो पण खुश झाली, मस्तपैकी फुल केली टाकी आणि त्यानंतर मी आता चाललेली आहे घरी. तर कामावरनं निघाली, सगळे रस्त्यामधले जे जे कामं होते ते केले, पेट्रोल भरलं, हवा भरली टायरमध्ये आणि मी घरी पोचली. घरी आल्यावर घरची ड्युटी सुरू झाली. घरी आल्यावर बनवले थालीपीठ, कारण मुलाला जायचं होतं कॉलेजला, त्याला उशीर होऊ नये म्हणून पटापट थालीपीठ बनवले. असा होता हा आजचा दिवस. पुढे तुम्हाला थालीपीठ कसे बनवले ते दाखवतेच आहे, पण कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. मला खूप खूप सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. तर हेच ते थालीपीठ तुम्ही बनवता का कमेंट करून सांगा. चला बाय.